इतकंच सांगेन की माझे काका कालकथित आमदार श्री शरद रणपिसे हे 89 मध्ये इथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते। त्यावेळेस जे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर आणि आराखडा जो त्यांनी तिथे बनवला आहे, आज तुम्ही जर बघताल तर नागपूर चाळीमधले जे रस्ते किंवा इतर जे काय आहे ड्रेनेज हे ते त्या काळामधलं जे आहे ते तसंच आहे। त्याच्यामध्ये त्यांनी काही नवीन काही केलेलं नाही आहे। म्हणजे आपण म्हणतो की कालांतराने आज आपण 80 पासून आज आपण 25 मध्ये आहे उभे आणि तुम्ही तिथे बघताल तर तिथे तसं काय प्रगती झालेली नाही आहे। जे आहे ते आहे आणि माझ्याकडे सगळे पुरावेनिशी आहेत की कसं काकांनी त्यावेळेस काम केलं होतं, कसं त्यावेळेस त्यांनी कमिशनरांना इकडे घेऊन गेले, म्हणजे गुडघाभर इतकं चिखल होतं तर त्यांनी ते बैलगाडीत बसून त्यांना पूर्ण ह्या प्रभागाची म्हणजे दाखवून दिलं की कुठे काय कसं करायचं, आखणी कशी केली पाहिजे। पण त्याच्यामध्ये काही अजून काय भर झालेली नाही। आज तुम्ही बघताल तर हाऊसिंग बोर्डचा जो प्रश्न आहे पुनर्वसनचा, तर प्रत्येक वेळेस तुम्ही दर 5 वर्षांनी तोच गाजर दाखवणार का लोकांना की पुनर्वसन आम्ही करू काय, म्हणजे त्याच्यावरती काय कोणी बोलतच नाहीये ना। आज आपण जर इथे बघितलं की बाबासाहेबांच्या पुतळ्याबद्दल सुद्धा नुसतं आवाहनं आणि नुसतंच बोलणं इतकंच सुरू आहे। त्याच्यावरती पुढे काही चर्चा नाही किंवा काही नाही, भूमिपूजन किंवा काहीच नाही, तुम्हाला काहीच दिसणार नाही की त्यांनी अनुदान दिलंय किंवा काही कुठे जागा ठरवली आहे, निश्चित झाली आहे किंवा काय, असं काहीच झालेलं नाही। तर ह्या प्रभागामध्ये खूप गरज आहे, मूलभूत गरजा आहेत। कालच आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी केली, त्या निमित्ताने तुम्ही जर बघताल तर इथल्या कॉर्पोरेशनच्या शाळांची जी अवस्था आहे ती फारच दयनीय आहे। तिथे तुम्ही जर थोडासा निधी दिला असता, तिथे जर थोडंसं तुम्ही कम्प्युटर्स किंवा इतर जे आहे आपण जे ई-लर्निंग स्कूल्स म्हणतो किंवा आज सगळं जग तिथेच तर सरकत आहे, मग त्या माध्यमातून तुम्ही काम केलं पाहिजे होतं। आज तुम्ही बघताल तर पाऊस पडला तर आमच्या इथे पाणी पूर्ण घराघरामध्ये शिरून जातं। मग त्यावेळेस काय केलं पाहिजे, शांतीनगर हा फुलेनगर इथला हा परिसर गुडघ्याभर पाणी घरामध्ये शिरतं। मग दरवर्षीच का दर पावसाळ्यामध्ये आपल्या लोकांनी आपली घरदारं सोडायची आणि शाळांमध्ये आश्रय घ्यायचा का? मग ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं आहे गेल्या 15 वर्षांमध्ये? हे फार महत्त्वाचं, ही मूलभूत गरजा आहे। लोकांना पाणी 24 तास पाहिजे त्यांना। आपले जे काही योजना आहेत ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे। लोकांना, मुलांना रोजगार नाहीये, ते व्यसनाधीन होत आहे। मग अशा काळामध्ये मग तुम्ही काय केलं, माझा असा प्रश्न आहे। आणि